नमस्कार, महासागरच्या खरी-खरीमध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते। विधिमंडळाचे अधिवेशन संपलेच आहे। त्या अधिवेशनात काय झाले यापेक्षा काय झाले नाही याची चर्चा अधिक झाली। सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे महागाई आणि शेतकऱ्यांचा। विशेषतः शेतकऱ्यांच्या पिकांना वाजवी भाव मिळत नाही अशी ओरड अनेक बाजूंनी होत होती। कापूस काय, सोयाबीन काय आणि आता तूर काय या सर्वांमध्ये सरकारने घोषित केलेले समर्थन मूल्य मिळत नव्हते। तिकडे विमा कंपन्या नुकसान भरपाईचे दावे स्वीकारण्याऐवजी मूग गिळून गप्प बसणे हेच कार्य करीत होत्या। शेतकऱ्यांच्या समोर केवळ हाच एक प्रश्न नव्हता तर शेतमजुरांची टंचाई आणि त्यामुळे मजुरीच्या दरामधील महागाई शेतकऱ्यांना जिवंतपणे मारून टाकण्यास सज्ज झालेली होती। अशा चारी बाजूंनी असलेल्या भयान परिस्थितीत जणू वृक्ष वाळवंटात एखादा पाण्याचा झरा दिसावा। त्याप्रमाणे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या। या घोषणामुळे शेतकऱ्यांच्या पदरी फुल ना फुलाची पाकळी तरी पडणार आहे। या कृषी क्षेत्रातील विमा कंपन्या कोट्यवधी रुपयांचा नफा कमवित आहेत। अशा परिस्थितीमध्ये या घोषणा म्हणजे शेतकऱ्यांसाठी थोडासा तरी दिलासा आहे। शेतकऱ्यांना विम्याच्या नुकसान भरपाई पोटी 2555 कोटी शासन विमा नुकसान भरपाई देणार आहे। त्यासाठी मंजुरीही देण्यात आलेली आहे। सरकारने एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन विमा कंपन्यांना वरील रक्कम तत्काळ देण्याची सूचना केलेली आहे। ही सूचना आहे की आदेश आहे ते आम्हाला ठाऊक नाही। सूचना असेल तर ती या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देता येते आणि जर का हा आदेश असेल तर दोन्ही कानांनी ऐकून कानोकानी विचार न करता विमा कंपन्यांना ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्यावीच लागेल। अनेक विमा कंपन्यांपैकी काही कंपन्या भारतीय नाहीत। या कंपन्या सरकारी सूचना कशा अंमलबजावी आहेत त्यासाठी वातावरण निर्मिती करू शकतात। शेतकऱ्यांचे जे अतोनात नुकसान झाले आहे ते उघड्या टक्क डोळ्यांनी दिसत असतानाही या विमा कंपन्या वेळ पांघरून पेडगावला जाण्याचे नाटक करीतच असतात। ज्या कृषी विमा कंपन्या सरकारी सूचना व आदेशाचे पालन करीत नाही त्यांना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील कोणत्याही राज्यात शेतकऱ्यांचा विमा काढण्याची परवानगीच देऊ नये हाच एकमात्र यावरील उपाय ठरू शकतो। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दुसरी घोषणा शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबत केलेली आहे। या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांना 2029 पर्यंत मोफत वीज मिळणे अपेक्षित आहे। त्यासाठी ही निधीची तरतूद करून मंजुरी देण्यात आलेली आहे। खरं तर घोषणा करण्यात आल्याप्रमाणे ही योजना 5 वर्षांसाठी पूर्वीही होती व आहे। अजून त्याचे वर्षही पूर्ण झालेले नाही आणि कृषी मंत्र्यांना योजना चालू ठेवण्याची घोषणा पुन्हा जाहीरपणे करावी लागते ही खरोखरच आश्चर्याची बाब आहे। त्यातच या विजेची ही मोठी गंमतच आहे। अनेक भागात ही वीज रात्री देण्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांना अशीही झोप लागत नाही आणि तशीही झोप घेता येत नाही। अशा या विजेच्या अवेळी पुरवठ्याबाबत लाखो शेतकऱ्यांनी हजारो निवेदन दिलेली आहेत। त्यामुळे सरकारने मोफत वीज योजना चालू ठेवताना वीज पुरवठा निदान सूर्यप्रकाशाच्या साक्षीने मिळेल याची तजवीज केली तर सोन्याहून पिवळे होईल। बळीराजाला यापुढे तरी अव्यवस्थेला बळी पडणार नाही हे पाहण्याचे काम सरकारला आता करावेच लागेल। ज्या ठिकाणी काही कमी तिथे उभे आहोत आम्ही म्हणजे सरकार आपल्यासाठी उभे आहे हे शेतकऱ्यांना दिसले पाहिजे। आपल्या राज्यापेक्षा इतर अनेक राज्यात शेतकऱ्यांसाठी कितीतरी सवलती सुरू आहेत। त्याचे अनुकरण थोड्याफार प्रमाणात केले तरी हे दुःखी शेतकरी एखादी सुखाची झुळूक अनुभवू शकतात। शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी मंत्री कोकाटे यांनी सध्या तरी शेतकऱ्यांच्या मार्गावरील काटे दूर करण्याचे काम केलेच आहे। त्यातून कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहेत हेही दिसून येत आहे। हीच खरी समाधानाची बाब आहे। अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।